हे आहे पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं भीमा कृषी प्रदर्शन 2026। आणि इथे आलाय महाराष्ट्राचा सुपरस्टार हरण्या, ज्याने सांगली, सातारा, कोल्हापूरच्या अनेक मोठ्या मैदानात गुलालाची उधळण केली आहे आणि 100 पेक्षा जास्त ऐतिहासिक शर्यती जिंकल्या। पण हरण्या फक्त सुरुवात आहे। आज आपण बघणार आहोत 5 फुटी सरडा, 1000 किलोचा महाकाय सुलतान, तलवारीसारखी शिंग असलेली ही म्हैस, एक देखणा गीर रेडा आणि चक्क 2 पायांवर डान्स करणारा हा भूत्या नावाचा घोडा। हे सगळं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला आता थेट भेटूया महाराष्ट्राचा सुपरस्टार असलेल्या हरण्याला। आपण आता हरण्याबरोबर आहे आणि आपल्यावर संदीपदा सुद्धा आहेत। हरण्याची लेगेसी खूप मोठी आहे। किती रेसेस आता टोटल झाले? 139 139 रेसपैकी 100 रेसेस तो पहिल्या नंबरला आलाय। हरण्याचा फॅन बेस एवढा मोठा आहे की एखाद्या शर्यतीला जर हरण्या असेल तर त्या शर्यतीची शोभा वाढते। हरण्या आता 12 वर्षाचा आहे, अजून सुद्धा रेसिंगला जातोय आणि अजून सुद्धा नंबर काढतोय, त्यामुळे ते त्याचं वैशिष्ट्य आहे। हरण्यामध्ये आणि माझ्यामध्ये कॉमन गोष्ट आहे की आम्ही दोघं सुद्धा रेसर आहे। पण एक गोष्ट विशेष सांगतो, हरण्या स्वतःच्या पायावरती रेस करतोय, मी गाडीत बसून रेस करतोय, तरी सुद्धा हरण्या माझ्या गाडीला ओव्हरटेक करा अशी मला खात्री आहे। आणि अतिशय सुंदर बैल आहे खरंच। खायला प्यायला काय घालताय रोज? मला शाळा असते, हरभरा, मटकी, सातू आणि दूध बी असते 5 लिटर दूध दे। मला 1-2 जण सांगत होते मी हरण्याचे प्रेमी की त्याला जेवढी माणसं येऊन त्यासाठी दंगा करतात का नाही तेवढं आणि पळतोय। हे काय लागलेलं काय रेसला वगैरे? थोडंफार होते ते जखमा नाही, ट्रॉफी आहेत त्या। जखमा नाही, त्या ट्रॉफी आहेत। तू योद्धाच आहे बघा की केवढ्या जखमा विकरायचं की अंगावरती। खूप खूप शुभेच्छा। हरण्याला बघायला तर खूप गर्दी झाली होतीच, पण या प्रदर्शनात अशाच एका दुसऱ्या प्राण्याला बघायला सुद्धा लोकांची तेवढीच उत्सुकता होती। या कृषी प्रदर्शनचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आपला इग्वाना सरडा आहे। हा एवढा व्हायरल होत आहे कोल्हापूरमध्ये आणि आपल्याबरोबर या सरड्याचे ओनरच आहेत, तर आपण त्यांच्याकडनंच ऐकूया। हा सरडा आणलाय कुठून पहिले तर? मी सर याला केरळमधून परचेस केला। मी 5 इंच घेतलेला, तो आता वाढलाय 5 फूट। पण युजली लोक सरडा कधी पाळत नाही, युनिक काही तर ठेवायची इच्छा होती पहिल्यापासून। आणि लोकांचा प्रतिसाद कसा असतो? फर्स्ट टाइम जेव्हा लोक याला बघतात तेव्हा घाबरतात, पण एक 10 मिनिटं यांच्यासोबत घालवलीत ना की मग त्यांना कळते किती प्रेमळ प्रेमळ आहे आहेत ते। ते. आणि त्याला 18 तास झोप लागते। त्याचं नाव काय ठेवले? टॉमी टॉमी। टॉमी टॉमी आता झोपलाय। त्याला आपली बोलीभाषा वगैरे सगळी समजते। त्याचबरोबर इथे एक फिमेल सुद्धा आहे आणि तिथे एक बेबी सुद्धा आहे। ही राखा, कारण मी माझ्या घराच्या अवतीभोवतीने पूर्ण बाउंड्रीनं फिरत असते, त्यामुळे राखणदार आहे म्हणून त्यांना राखा ठेवलेला आहे। हे दोन्ही पण रेप्टाइल्स हे प्युअर व्हेजिटेरियन आहेत। हे फक्त भाजीपाला खातात, फळ आणि भाज्या। टॉमी इथं बस ना। सरडा तर बघून झाला, पण इथे अजून खूप वेगवेगळे प्राणी सुद्धा आले होते, जसा हा 1000 किलोचा महाकाय सुलतान। माझ्या घोड्याचं सुद्धा नाव सुलतान आहे। इथं पण आपण सुलतानला भेटतोय। एकदम अट्रॅक्टिव्ह असा रेडा आहे। तलवारीसारखी शिंग असलेली ही म्हैस आणि हा आहे एक देखणा गीर रेडा। तर हे सगळे रेडे म्हैशी झाले। खिल्लार बैल सुद्धा आहेत आणि ज्या प्रकारे त्या बैलांना सजवतात हे मला वाटते सगळ्यात विशेष आहे। आता याला बघा वेल्वेटचं कापड घालून त्याला कसा सजवलाय बघा। मला वाटते सगळ्यात विशेष हे कृषी प्रदर्शनचं आहे। हा बच्चा कालच इथं जन्म झालाय त्याचा। त्याला धुळीचा जरा त्रास होत असेल, दुसरीकडे सोय करून देत का कुठं? हा घेऊन जात आहे ना? काय लागलं तर सांगा मला खरं, आणि त्या धुळीमुळे त्रास होऊ नको, त्याला येऊ नको। नाव ठेवले का नाही? सांगा की नक्की सांगा। इथं पण बघा आता ह्या बैलाला लहान 2 मुलं कशी त्याची माया करल्यात। मालक काय चाललंय? गेल्या 18 वर्षांपासून खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या संकल्पनेतून हे भीमा कृषी प्रदर्शन भरवलं जातंय। या वर्षीचं हे प्रदर्शन तर खासच होत, कारण इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 5 लाखाहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते आणि 10 लाखापेक्षा जास्त लोक या प्रदर्शनाला येतात
फक्त शेतीच नाही तर पशुधनाचा वारसा जपण्यासाठी इथे अनेक जातीवंत जनावरं आली आहेत. मग तो सगळ्यांचा लाडका हरण्या असो किंवा 1000 किलोचा महाकाय सुलतान. हे प्राणी या शेतकऱ्यांसाठी फक्त प्रदर्शन नाही तर त्यांच्या कुटुंबाचा एक हिस्सा आहेत. त्यांची काळजी अगदी पोटच्या मुलासारखी घेतली जाते. वर्षभर जीवापार प्रेम केल्यानंतरच आज हे प्राणी इथे इतक्या दिमाखात मिरवले जात आहेत. हीच आहे आपल्या बळीराजाची खरी श्रीमंती. असाच एक देखणा प्राणी ज्याने या प्रदर्शनात सगळ्यांची मनं जिंकली त्याचं नाव आहे भुत्या. आता ही जजिंग रिंग आहे. इथं सगळे आता ॲनिमल्स एक एक त्यांच्या एजनुसार आता हे बैलांचं चालू आहे, यंग बैलांचं. मग ह्यांचं आता जजिंग झाल्यानंतर अजून वेगवेगळे हे जाणार. मी असा घोडा माझ्या आयुष्यात बघितलेला नाही. हे बघा, घोड्याला मालकाची सवय असते. घोडा पण खूप हुशार असतोय. जसं कुत्र्याला मालकाची सवय असते ना, तसं घोड्याला सुद्धा असते. आणि मी सुद्धा म्हणजे एक स्ट्रेंजर असून तो मला ऐकणं आणि मला असं कमांड करायला देणं, असा मी आयुष्यात घोडा बघितला आहे. आणि खरं तर ह्या मालकांचं सगळं श्रेय आहे. कारण एवढा डिसिप्लिन घोड्याला येण्यासाठी त्यांनी किती त्याच्यावरती काम केलं असेल, किती मेहनत घेतली असेल. अख्ख्या इथलं वातावरण त्यांनी बदलून टाकलं. त्यामुळं त्यांना खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. जिद्द, तरुणाईची ऊर्जा आणि बदल घडवण्याची प्रचंड इच्छाशक्ती घेऊन कृष्णराज महाडिक निघाले आहेत एका नव्या प्रवासावर. महाराष्ट्र दौरा. ते नेहमी म्हणतात, बदल घडवायचा असेल तर ग्राउंडवर उतरावं लागतं. आणि त्याच विचारानं ते येत आहेत तुमच्या शहरात, तुमचे प्रश्न समजून घ्यायला. जर तुम्हाला या दौऱ्यात त्यांच्यासोबत सहभागी व्हायचं असेल, तुमच्या कल्पना मांडायच्या असतील किंवा कोणत्याही प्रकारे या मोहिमेचा भाग व्हायचा असेल, तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म भरा. भीमा कृषी प्रदर्शन हे फक्त एक प्रदर्शन नाही, हे हजारो कुटुंबांचं एकत्र येण्याचं ठिकाण आहे. शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान, आधुनिक अवजारं आणि पशुपालनाची उपयुक्त माहिती जी खरोखरच शेतकऱ्याचं जीवन बदलू शकते. बचत गटाच्या मेहनती माऊलींसाठी मोफत फूड स्टॉल्स इथे उपलब्ध करून दिले जातात, कारण त्यांच्या कष्टाचा सन्मान व्हायलाच हवा. आणि संध्याकाळी लोकगीतं आणि नृत्याने सजलेला सांस्कृतिक कार्यक्रम जो मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो. तुम्हालाही हा आनंद घ्यायचा असेल तर दरवर्षी भीमा कृषी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या. धन्यवाद.